कोंबडीला अंड्याला डालायचं चाललंय. त्या दोन आहेत त्या घालत्यात घरी येऊन. ही दोन हिबी घालायची पण हिला काय झालं काय माहित. मी जशी बकऱ्याक जाती ना तशी हिचं अंड काय मला एक दिवस गावलं. आपल्याला कसल्या गावात न जायला लागतंय बघा. हो का, हे असलं मित्रांनो अख्खं पाऊस काळाचं गावात वाढलेलं आहे. इथं जळाल्यामुळं ना असं मित्रांनो बोरीच्या ह्याच्या झाडांना बी हाय लागले. आणि त्याचा जो वाळ्याला पाला आहे ना म्हणजे पानाचा गळ आपल्या मेंढरांना आता सुबाबळीचा पाला पाडला आहे. सगळी मेंढरं आले ते आता खाली. हो का, मी इतक्या वर असं झाड आहे. हो का, लिहाय गेलं ते पाणी प्यायला आणि मला घेऊन बघा कशी आली बाटली अशी. तिथनं स्टार्टिंग पासून अशी डोक्यावर हात मोकळे सोडून आणले. आणि हे जे पाणी आणलंय ना हे पाणी आपलं विहिरीचं आहे, हिंदीमधनं कुवा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळ झालाय आपला ब्लॉग चालू. आपल्या बेरडा व्हायचं काय चाललंय. अरे वा वा वा, काय आहे दाखवा आम्हाला. गुलाबजामुन, गुलाबजामुन खाते आहे. आणि या ठिकाणी काय घातले शिजाय आई झाकण काढ रे घेवायचं. हो का, खायचं कालवणी मटकीचं. हा मित्रांनो, हो का, सकाळ सकाळ आईने वाटून काटून मटकीचं कालवण केले. भरपूर जणांची कमेंट असती तुम्ही काय व्हेजचं काय जेवण बनवता का. तर मित्रांनो मी सकाळची शूटिंग घेत नाही. सकाळचं आपलं कालवण हे असंच असतं. आणि सुकेट बोंबील हे कसं सोप्पं कालवण करायचं असतं काय त्यामुळं ते आपलं संध्याकाळचं असते. तर असं असते आपलं जेवण. हो का, मटकी बनते. सकाळ सकाळ काय काम लागले बघा. ह्या कोंबड्या पकडायच्या ते बघा, कुठं बी जाऊन अंडी घालते ते त्याकरता पकडायचे ते त्यांना. आणि आपली आई बघा वाघरीत घालवायची आता. कोंबडीला अंड्याला डालायचं चाललंय. त्या दोन आहेत त्या घालत्यात घरी येऊन. ही दोन हिबी घालायची पण हिला काय झालं काय माहित. मी जशी बकऱ्याक जाती ना तशी हिचं अंड काय मला एक दिवस गावलं नाही. मग डायरेक्ट डालूनच ठेवायची. डालूनच ठेवायची तिला. हो का, ह्याच्यात डालायची आता. डाल डाल डाल. व्हिडिओसाठी आईने हातात धरून ठेवले बिचारीला. शिरड बिरड सोडून झाले ते. आता मेंढरं घेऊन जायचे चारायला. बघा हा मेंढ्या बांधलेले सोडते आहे. तेढा बिडा पाडायचा बघा, इथं तेढा पाडायचा. सगळी शिरड बिरड सोडले ते आत्ताच. कालच्याला राहिलेल्या पावट्यावरती मेंढरं आले ते आत्ता. हो का, हे राहिलं होतं त्यांना शेंगा तोडायच्या होत्या म्हणून. नाही तर कालच मेंढरं लय ताप देत होते, कालच खाल्लं असते. आता बोगा बागा खात्याल. आणि बघा जोऱ्या बिऱ्या इकडं आपल्या इकडं कसं आहे, इथं कंपनी येतील थोड्या दिवसात जोऱ्या जाऊन खाते ते आता. हो का, आपली मेंढरं चरते ते इथं. आणि आपली आई काल हे चरायचं राहिलं नसतं तर आज किती ताप दिला असता आपल्याला. तरी राखून ठेवलं आपल्या आईने. लय मित्रांनो हाणली माघारी कालच्याला. आई इकडल्या साईडला आणि मी इकडं खाली होतो. इकडं तांबाटी येत ना, इकडं जाऊ नये म्हणून. तर आज राहिलेलं खाल्लं एवढं. आणि तरी आता अजून मी तिकडं ज्वारी आहे तिकडं जाते ते. हा हा आमदार मोठा झालाय आता त्यो. आपल्याला कसल्या गावात न जायला लागतंय बघा. हो का, हे असलं मित्रांनो अख्खं पाऊस काळाचं गावात वाढलेलं आहे. आणि मेंढरा बघा इकडं वर जरा ज्वारीचं उगावलंय थोडं थोडं. तिकडं गेले ते अवघडी. इकडून आता इकडं आल्यावर तिकडं जाणार, तिकडं आल्यावर इकडं जाणार. इकडं बघा कसं गावात झाले. या अख्खा पाऊस काळाचं गुराला बी नाही झालं आणि काहीच नाही. त्यामुळं इथं जळाल्यामुळं ना असं मित्रांनो बोरीच्या ह्याच्या झाडांना बी हाय लागले. आणि त्याचा जो वाळ्याला पाला आहे ना म्हणजे पानाचा गळ, ते आपलं पानगळ खाते ते आपली मेंढरं नाही का. हे अशी काय डिंगळ खाते अशा वाळून गेलेल्या मोठ्या बोरी असे एक अर्धी. त्याच्या खाली वाळूंची पानं पडल्यात ना ते आपला बोगा बागा खात्यात मेंढरं नाही का बोकेले ते. आता सकाळ सकाळची दुपार झाली पार. इथं ही एक आपली बारकी सुबाबळी आपली काय मेंढरं शेरडं उभीच राहणार. आता हिला डाळू व्हायच, शेरडांना व्हायच पाला साला गावल्यावर शेरडं उभी राहतील. मेंढरांना तर काय आता म्हणलं बुशीबाशी खातील पण ते बी नाही. आता शेरडांसाठी ही व्हायच पोडायचं आहे. एवढा काय पाला नाही. हो का, मी इकडं आलो ती पळतच आल्या ते सगळी. आपल्या मेंढरांना आता सुबाबळीचा पाला पाडला आहे. सगळी मेंढरं आले ते आता खाली. हो का, मी इतक्या वर असं झाड आहे. हो का,
वरती येऊन तोडावं लागते. आणि हे वायसच पाला आहे, उभी राहत नव्हती त्याकरता तोडलाय. हा भांटा बी अडकलाय राखो तरी खायासाठी लय तुरमळ सुबावळीचा पाला. आत्ता वर येऊन तोडलाय, तहान भरपूर लागली. पण इकडं तर बघा पार हे कठडा आहे मित्रांनो, एवढा उच. ह्याच्यावरती येऊन इकडं पडलेला पाला खाते ते. शेरडांना शेरड कसा पाला खायच्या नुसती घाईत असतात. तो भांटा अडकलाय वर. पपडी पप्पू ए पप्पा 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 पप्पू आलाय माझ्याकडं. आई तू या का काय आहे नाही पप्पू बोलो बर तू. इथं बघा मित्रांनो आतमध्ये पाटे आहेत ना, सौर ऊर्जा आहे ती. सौर ऊर्जा बघा लय मित्रांनो. जसं ते मला वाटते सौर ऊर्जाचा प्रकल्प निघाला ना आपल्या महाराष्ट्रात, तेव्हा ह्या पाट्या लावलेल्या आहेत. म्हणजे मी जसं मला कळतंय तशा ह्या बघतोय. आणि बऱ्याच दिवसाच्या पाट्या. हे मला वाटतंय लाईटीचा एकदम सोपा उपाय आहे सौर ऊर्जाचा. एवढं ऊन लागायला सुरुवात झाली ना मित्रांनो आता. इतकं ऊन आहे ना बेकार. हे असं डोक्यावर घ्यावं लागतंय बाबा. शाल हे डोक्यावर त्या करता आणायला लागते. कारण की तो ऊन हानी ना मित्रांनो लय बेकार. एखाद्या माणसांना चक्कर येते. चक्कर येईल हे बघा. आपलं पहिल्यापासून सवय उन्हाची म्हणून काय नाही. यातून बी आपली शाल डोक्यावर घेतली नाही तर लय डोकं बिकं तापते. आपली आई बोरवर पाणी पिते, तोंड धुवून घेते. बोर चालू आहे आपला शेततळ्यात. नाही डबडं कापले. त्या हातातली बाटली होती अख्खी, त्याला अर्धी कापली आणि ते आपलं पाणी प्यायला डबडं केलं आहे आम्ही. तेव्हा थंड थंड पाणी प्यायला गावतो बाबा इथं आल्यासरशी. आता आपली मेंढरं बघा कशी पळत जाते. हो पळाली पळाली. हा 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 हा. अरे पुढं गोटे. अरे गोटात गेली. आई बघा कुठं राहिले पार. तो का तिथं मेंढर कुठं आली पार. आपली आई मेंढरापाशी आलेली. मग आई गाडीला काय पळायला करते बाबूच्या फुलवरीत ना. तसा तसा मी तर बोल आता जातोय नाट. कुठं नाट जातोय काय सांग लय जोरात पळाला होय. लय म्हणा मी तर म्हणलं त्याला काय होते कालच्या धरण काय कळा दमाट पळतोय. धुमाट पळतोय. मग फार बाबूच्या फुलवर तिकडं गेलता पर मागे तिकून माघार या. आता आपली मेंढरं आलेले आहेत ह्या पातीच्या वावरात. आणि मित्रांनो आजचा आपला पातीचा शेवटचा दिवस. काय आहे हा शेवट झाला, आज संपला. संपला. आता हे नासक तुसक पण असं पोटभर नाही खायला गावणार. असं मनाच्या मौज सारखं नाही गावात. 7-8-10 दिवस झालं नुसतं फोकस तोर मित्रांनो. इथं खाऊ का तिथं खाऊ तिथं खाऊ. आता संपला, आज झालाय शेवट. आता मज्जा संपली. आपल्या आई त्या वावरात गेले ना, एक मेंढी एवढी ताप देते ना मित्रांनो. इथं भरपूर खायला आहे का इथं. आता मेंढरांना इकडं खायला असून तिला तिकडं त्या वावरात का जाते काय कळा नाही. बघा आई मागण मेंढी मोर असंच झालाय खेळ बाबा. लय चॅप्टर मित्रांनो मेंढी. आई गेली ते पाणी प्यायला आणि मला घेऊन बघा कशी आली बाटली अशी. तिथनं स्टार्टिंग बसना अशी डोक्यावर हात मोकळे सोडून आणले. खरं बोलते का. खरंच. हा का आता चल. ओ भाई टॅलेंट देखो टॅलेंट. ये इकडे इकडे मला दे मला दे. मला पाणी आणलंय ना तू. कोणाला आणले तुला. माझं पाणी बघा कसं आलंय एकदम डोक्यावरती न हात लावता. आईने हे जे पाणी आणलंय ना हे पाणी आपलं विहिरीचं आहे. हिंदीमधनं कुवा. कुवा कुवा विहीर आपली. आणि हे पाणी आणले. एकदम थंड थंड पाणी आहे बाबा. मेंढरं चालल्या ते आणि बारकं बाळ बघा. काय रे देऊन जा.
आपलं दादा मेंढरापाशी आलेलं आहेत हो का. मेंढरं चालले ते आता खाली न्यायचे ते तांबाटी चारा आपली मेंढरं तांबाट्यात आलेली आहेत मस्तपैकी मित्रांनो. तांबाटी म्हणजे लय भारी खाणं आहे आमचं संध्याकाळचं नाही का. ज्यांनी कोणी पाणी पिलं नसेल त्यांची तहान मिटून जाते या तांबाट्यामुळं हो का. आणि मला वाटतं ह्या तांबाट्याच्या आशेने मेंढरं आपली पोटभर पाणी पित नव्हती, पण आज एक गेम झाला, आज मेंढरं पोटभर पाणी पिलेली आहेत. कालच्याला तिकडून पातीच्या वावरातून मेंढरं आणायला भरपूर उशीर झाला, त्यामुळं तांबाट्यावर काय आलं नव्हतं. आणि तांबाट्यावर आलं नव्हतं त्यामुळं मेंढरांचे तहान काय भागले नाही, कारण का तर जी मेंढरं तांबाट्याच्या आशेने येतात ना ती काय एवढं पाणी पित नाही. आणि आज मग मित्रांनो त्यांना वाटलं आज बी हे नेत आहे का नाही, त्यामुळं मेंढरं लय पाणी पिली. पण तरी बी बघा तांबाटी बिंबाटी खाते ते. तांबाट्याला काय सुट्टी नाही बाबा, जोपर्यंत आहे तोपर्यंत मज्जा, नसल्या मग काय गवतीशी पोळ्या. मेंढरांनी तर पार तांबाटी खाल्ली. आणि दिवस बघा मित्रांनो काय मस्त व्यू चालला आहे ह्यो. दिवस मावळत चाललाय आणि कसलं एक नंबरमध्ये गोल दिसते, लय भारी. हा व्यू बघून एकदम मस्त वाटते राव. मेंढरा आपली वाड्याला आलेली आहेत हो का. वाघरातच बोलावलं डायरेक्ट, कारण का तर इकडं काय चरायला राहिलं नाही. आणि मग तिकडून तांबाटी बिंबाटी खाऊन आले ते, म्हणलं आता डायरेक्ट वाघरातच घालावं यांना. बघले ते बा कसे टमटमीत. आपल्या पप्पड डाबे दिले आल्या आल्या भाकर. पप्पड भूक लागते मित्रांनो आलं की हो. ते त्याच्यावर घेऊन खायला बघतोय पण ती खाली मातीतच पडते. आपला संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालेला आहे. आपल्या योका भाकरी बनवते. आपल्या बाजरीच्या भाकरी तयार होते ते या ठिकाणी मस्तपैकी. आईला रोजचं कामच काय गाय भाकरी बनवायचं. आता काम आहे आईचं म्हणलं आईने केलंच पाहिजे ना. आम्ही नाही करू शकत. करताल की आई यायला शिकलं तर जमल काय काय. नाही शिकल्यावर काय. तर मित्रांनो या ठिकाणी काय चाललंय कालवण बघा. अंड्याची चटणी, आपली अंड्याची चटणी तयार होते. तवा तर लय गरम झालेला आहे ऑलरेडी. भाकरी बनवलेल्या तव्यातच बनवते ना आई. मला येतो कटाळा हिरभर राहणार गेला. आई सकाळचं मच्छीचं कालवण एवढं कोण खात नाही कालवण. आता मसाला टाकून घेते एक चमच्याभर. उगावला. तर मित्रांनो आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.